महत्त्वाची बातमी आपण पाहूया। दावोसमध्ये आतापर्यंत 61 सामंजस्य करारांवर सह्या झाल्या। एकूण 15,70 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणली। मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। 16 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। विदर्भ, एमएमआर, नाशिकसह मराठवाड्यासाठी करार करण्यात आले। फडणवीसांची माहिती। दावोसमध्ये महाराष्ट्र सरकार आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यामध्ये 3,05,000 कोटींचा ऐतिहासिक सामंजस्य करार। विविध क्षेत्रांमध्ये 3 लाखाहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार। महाराष्ट्रासाठी एक अभूतपूर्व क्षण। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। रिलायन्स इंडस्ट्रीज सोबत एक एमओयू महाराष्ट्र सरकारने केलेला आहे। 3,05,000 कोटी रुपयाचा हा एमओयू आहे। जवळपास 3 लाख लोकांना जॉब्स मिळू शकतील अशा प्रकारची ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आहे। मागे वेळ कमी होता त्यामुळे बहिणींचे आधार लिंक करता आले नाहीत। उपमुख्यमंत्री अजित पवारांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली। आधार लिंक झाल्याशिवाय लाडक्या बहिणींना पैसे गेल्याचं उघड। प्रामाणिक काम करून सुद्धा पाठीमध्ये खंजीर खुपसण्यात आला। जे स्वतःच्या भावाचे होऊ शकले नाहीत ते आमचे काय होणार। भरत गोगावलेंची खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका। ठाकरे गटाने 97 जागा लढवून 20 जागा जिंकल्या। मात्र ठाकरे गटाने टीका सुरू ठेवल्या तर 20 समोरील 0 निघून जाईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला। उद्धव ठाकरे पुढील महिन्यामध्ये दिल्ली दौऱ्यावर जातील। अधिवेशन काळामध्ये ठाकरे सगळ्या खासदारांची बैठक घेणार। सूत्रांची माहिती। शिवसेनेमध्ये उद्यापासून शाखा प्रमुखांच्या नियुक्तीसाठी मुलाखती होणार। विभाग प्रमुखांच्या पदासाठी नियुक्तीसाठी सुद्धा उद्यापासून मुलाखती होतील। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी 2 नावांमध्ये रस्सीखेच। अमित देशमुख आणि सतेज पाटील या 2 नावांची चर्चा। सतेज पाटलांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता। बाळासाहेब ठाकरे यांनी देशाचं हित नेहमीच सर्वोच्च ठेवलं। बाळासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तत्वांची तडजोड केली नाही। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्तानं अमित शहांचं ट्विट। अमित शहांना बाळासाहेब माहितीच नाही। भाजपने शिवसेनेच्या नावाने राजकारणामध्ये चायना माल आणला। संजय राऊतांचा अमित शहांसह शिंदे गटावर निशाणा। बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे। काहींना नियम डावलून भारतरत्न दिला। ढोंग बंद करा आणि बाळासाहेबांसह सावरकरांना सुद्धा भारतरत्न द्या। खासदार संजय राऊतांची केंद्राकडे मागणी। साईटवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे ड्रायव्हिंग लायसन्स समोर। लायसन्सवर बांगलादेश रोड ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीचा उल्लेख। आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याचं लायसन्स समोर। कुर्ल्यामधील नेहरू बस डेपोची मंत्री प्रताप सरनाईकांकडून पाहणी। मंत्री प्रताप सरनाईकांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना फटकारलं। आणि एक महत्त्वाची बातमी।